कुराडीचो गांडो आणि बारशात कुन्नातलो गोंडो काय झाला ह्या पुढ्यात दिसणारा सगळ्या दंडकारण्य आणि या दंडकारण्य बरीच वर्ष मी असं राहतो मनात माझ्या एकच इच्छा केव्हा एकदा त्या रामाचा दर्शन होईल त्या रामाचा दर्शन केव्हा माझ्या गावात एकच माझी इच्छा नाव माझा इस्राम आमचो मूळ पुरुष परिश्रम आणि आमचो देव म्हणजे तो प्रभू श्रीराम मी हजार देव केव्हा करू नये कसा हजार देव केले काय जाता ते देवाक समान नाही की हा गिराज नक्की कोणाचा पुन्हा फक्त एक रामाचं नाव घेतलंय आणि हैसर ह्याच्यावर असे काय सांग त्यावेळी माझ्या आज्याने मला गजान सांगलो आज्याचो एक दोस्तार होतो त्याचा नाव गिरी गिरी पाना खाऊची सवय आणि गिरी कसा करी समान दिवसभर गिरी 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 करून समान गावात फिरा आणि काय सांगा गिरी गिरी गचकरी पाना खाऊन पचकरी आणि मनात येताच करी माझ्याचो दोस्तार तसो माझो योग दोस्तार त्याची कळ काढल्याशिवाय माका चेन पडणार नाही आता गेलो तिकडे लांब पकडे गेलो तिकडे तोऱ्यात मोऱ्यात गेलो काय उजवळ घालून येतात तो माका बघितलं आजो आमचो आजो काय सांगा रामाचा जर तुका दर्शन जावं तर याक काम करू काय अहंकार सोडू गयो गिरी कडे तो अहंकार गिरी काय करी गिरी गावची सवय सुपारी आणि त्याच्यावर थोडं मातीचे पुतळे बनव एक दिवस असोच राहलो भितडे घराच्या बाहेर करता कसो अरे हे आवाजकारी सगळे मेले काढले माझो हात धरणारा कोण असा आवाजात अरे मी यमाक सुद्धा भिया नाही ना यो वाकडो होतो तितक्याच टायमात यम खरी काय माहिती आहे आजाद नका सांगलं यम जाय होतो यमन ऐकले आणि यम सांगता गिरी दिली माका तुझी भिरभिरी आज दिवस नवरा थांब नाही या दिवशी तू कावणाला उचलत गिरीन काय केले
यम रेड्यावर बसायला येतोय माहिती. एक म्हस घेतल्या आड्या पानान ठेवल्या. यम रेड्यावर बसा दिलो, कदाचित रेडा भुसकाटलो, तडे म्हशी बरोबर गेलो. येळ चुकलो काय, खेळ चुकलो. 8 दिवसात किरीन आपल्यासारखे दिसणारे हात पुतळे तयार केले. पुतळे आपल्यासारखे दिसणारे 8 वळण असे मांडून ठेवल्या. आणि आपण जा 9 पुत्र असतो ओळीत बसलो. यम 9व्या दिवशी फाटपटी गेलो. यम येताना फाटपटी येतात. आजूबाजू कामात जाणारे घराकडे राहावे. यम फाटपटी गेलो. रेड्यावर उतारलो. बरा झाला रेडो म्हशीकडे थारावलो. यमान बघले करका करका करका. वळईच्या दाराचो वळईत यमान पाऊल टाकल्यान बघल्यानंतर काय 9 पुतळे एकसारखे फास टाकतो ना कोणा. ये म्हणावलो फसायला म्हणावलो आणि पाठी फिरलो. पाठी पुढे गेलो आणि यमाच्या मनात काहीला पाठी वळण बघलं करता कसो. मूर्तिकारा म्हणावलो पुतळे सगळे बरे बनवल्या पण याक चुकला. गिरी पटकन बोलवलो आणि चंदन काय चुकला. यम सांगता याक चुकला. घेऊन गेलो. गजाल खरी आराडत वरतेसून माझ्यावर बघून आराडत. हो कोके पक्षी हो मोठो अहंकारी. हा यो अहंकारी ह्याका शहाणपणा नाही. आता ही गजाल मजा खोटी नाही, खरी ही खरी. यो कोके पक्षी 6 ऋतूत गाय होतो. 6 ऋतूत गाय होतो. पण कधी काय होत आहे समजला ना. माझो देव राम या दंडकारण्यात होतो. रावणान सीता पळायली. सीता कोणी पळायली ही त्याला माहिती नाही. आणि म्हणून झाडा पेडाक मिठी मारून माझो देव रडा होतो. आणि हे कोकी पक्षी वर ते झाडापासून गाय होतो. माझ्या देवा नरडो आवडले आणि सांगले हे कोकी पक्षा म्हणालो दुसरं दुःखात असताना त्याचे डोळे पुसाक नाही गेलं तरी चालता. पण दुसरं दुःखात असताना आपण आनंद मानता कामा नये. कोकिळा शिरणी दी आणि सांगले तेव्हा रामायण सांगल्यानंतर का शाप दिला. फक्त वसंत ऋतूतच तुका गाव घेताला. फक्त वसंत ऋतूतच गाव घेताला. उन्हाळ कोकिळे 6 ऋतूतून फक्त वसंत ऋतूतच गाता. आणि कोकिळे दुसरं शाप दिलं की तुझी कवटा तुका उभं येऊची नाही. दुसऱ्याच्याच घरट्या घरात कवटा तुका उभवची लागते. आणि हा सगळा झाडावर बसान कावळीत ऐका होती आणि हसा होती. कावळीने शाप दिले तुका सुद्धा तुझ्या घरट्यात दुसरीला कोणतरी कवटा घालते ती तुका उभवची लागते. आणि पुन्हा कावळ काय करतात उंच झाडावरून घरटो बांधता. आपल्या घरट्यात कोण येऊ नये म्हणून. पण ह्यो ही कोकिळा वरते त्या कावळ्याचा घरटो किती जरी उंच असलो तरी वरते जाऊन त्याच्यात कवटा घालता. कावळ सुद्धा सामान्य नाही. कावळ्याचं घरटो त्या बाजून असता त्याच्या विरुद्ध बाजून पाऊस जास्ती लागता. आणि या कावळ्याच्या जेठरावलीची ताकद आता रानात रवतर होणारी मला सगळा माहिती आहे. कावळ्याच्या जेठरावलीची ताकद कावळ्याच्या विष्ठेतून वडाची आणि पिंपळाची निर्मिती. पाणी घालू नको. वडाचा आणि पिंपळाचा झाड कावळ्याच्या विष्ठेतून जगता. पण ही कावळ्याच्या जेठरावलीची ताकद. पण त्या कावळ्याच्या जेठरावलीन मात करणारा सुद्धा दुसरा जीव हा. त्याचं नाव बोचू. ह्या बोचुलीचे 14 प्रकार. मी आता सगळ्याचे प्रकार काढून सुरुवात केलं. हा बोचुलीचे 14 प्रकार. आणि त्याच्यातली ती घागरी बोचूड म्हणतात ना ही कावळं खाता.
आणि तिसऱ्या दिवशी कावळ्याच्या विष्ठेतून पडणारी पोचून पुन्हा चलाग लागता. अरे काय त्या जीवाची ताकद. आणि हो सगळं खेळ कोणाचो तर माझ्या रामाचो. आणि म्हणानच ती कोकिळा गाव लागली त्याचा पुरावा. तसे कोकिळ पाहता माझ्या देवाचं नाव घेऊ या जणात राहतल आणि माझा जीवन ह्या करतल. तुझ्यासाठी सोडला तुझ्यासाठी सोडलं